नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्राच्या या बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आता आज आपण एक टॉपिक शिकणार आहोत जो राज्यसेवा पूर्व, कंबाईंड पूर्व, राज्यसेवा मुख्य आणि एसटीआय मुख्य या सोयीने अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे। त्या टॉपिकचं नाव आहे दारिद्र्य। म्हणजे तुम्ही जर मागील प्रश्नपत्रिका पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की सुरेश तेंडुलकर कमिटीवर दरवर्षी प्रश्न आहे। दरवर्षी राज्यसेवा मुख्यमध्ये दारिद्र्य या टॉपिकवर खूपदा प्रश्न आहे। दारिद्र्य हा जो टॉपिक आहे यामध्ये दोन भाग आहेत। पहिला पार्ट आहे जो स्टॅटिक आहे, कन्सेप्च्युअल पार्ट आहे, ज्यामध्ये दारिद्र्य काय असतं, ते कसं मोजलं जातं, कोणत्या पद्धती आहेत, त्या सर्व बाबींवर आपण शिकणार आहोत। दुसरा पार्ट आहे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स, ज्या तुम्ही कुठूनही तयारी करू शकता। तर आपण आज काय करूया, आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण दारिद्र्याशी निगडित असणाऱ्या ज्या सर्व बेसिक कन्सेप्ट्स आहेत, ज्या तुम्ही खूपदा वाचताना तुम्ही वाचता, मात्र काय तुम्हाला ते क्लिअर होत नाही का, कारण त्या ठिकाणी तुम्हाला लॉजिकच लागत नाही। किंवा काय होतं की दारिद्र्य आपल्याला रोजच्या ओळखीचा, पठडीतला आणि माहीत असणारा विषय वाटतो आणि त्या ठिकाणी मग अडचण होते की ज्यावेळी प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपल्याला ते लक्षात राहत नाही किंवा त्या टॉपिकवर आपल्याला कॉन्फिडन्सच येत नाही। आणि मग अल्टिमेटली काय होतं की कन्सेप्टमधले प्रश्न सुद्धा आपले चुकतात आणि सोबतच आपले जे प्रश्न गव्हर्नमेंट स्कीमशी संबंधित आहेत ते प्रश्न सुद्धा चुकतात। आणि जो आपल्या हाताशी असणारा टॉपिक आहे, ज्या टॉपिकवर प्रश्न येणं शुअर असतं, म्हणून आपण ज्या टॉपिकला खूप जास्त वेळ देतो त्यावरचे प्रश्न चुकणे याला मी सिली मिस्टेक म्हणेल। तर या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत, दारिद्र्य या टॉपिकशी निगडित असणारे सर्व बेसिक कन्सेप्ट आपण शिकणार आहोत। पहिल्या टप्प्यात आपण ॲक्च्युली हा टॉपिक 3-4 टप्प्यात शिकणार आहोत। पहिल्या टप्प्यात आपण जे सर्व बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते शिकणार आहोत। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत दारिद्र्याशी निगडित त्या समित्या शिकणार आहोत। या समित्यांमध्ये ज्या दोन सर्वात लेटेस्ट असणाऱ्या समित्या आहेत, सुरेश तेंडुलकर समिती आणि सी रंगराजन पॅनल, यांना आपण सेपरेटली शिकणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढचा भाग घेणार आहोत। चला सुरू करूया सगळ्यात अगोदर दारिद्र्य किंवा अर्थव्यवस्थेबद्दल। तर सगळ्यात पहिला मुद्दा काय लक्षात ठेवायचा आहे, दारिद्र्य म्हणजे काय, तर डेफिनेशन थोडी बाजूला राहू द्या। दारिद्र्य म्हणजे काय, जेव्हा एखादा व्यक्ती, मग तो पुरुष असेल, ती स्त्री असेल किंवा एखादा लहान मुलगा असेल, जेव्हा एखादा व्यक्ती त्याला आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा, रोटी, कपडा, मकान व त्यानंतरच्या अधिकच्या गरजा, शिक्षण, आरोग्य, निवारा या गोष्टी फुलफिल करू शकत नसेल, या गोष्टी पूर्ण करू शकत नसेल, आणि पूर्ण का करू शकत नाही, कारण त्याची पगार नाही आहे, त्याच्याकडे पैसे नाही आहेत, त्याची क्रयशक्ती नाही आहे, त्याची पर्चेसिंग पॉवर नाही आहे, तर जेव्हा एखादा व्यक्ती त्याला आवश्यक असणाऱ्या गरजा भागवू शकत नसेल, त्याच्या गरजा फुलफिल होत नसतील, तर तो व्यक्ती दारिद्र्यामध्ये आहे असं म्हणलं जातं। इथं पहा, जीवनाच्या किमान मूलभूत गरजा, किमान इथं लक्षात ठेवा, खूपदा परीक्षेमध्ये किमान हा शब्द वापरला जातो। किमान शब्दाचा अर्थ काय होतो, तुम्हाला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कमीत कमी, किमान शब्दाचा अर्थ काय होतो, कमीत कमी। तर जेव्हा एखादा व्यक्ती त्याला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कमीत कमी मूलभूत गरजा भागवू शकत नसेल तर त्याला आपण सामाजिक आर्थिक परिस्थिती म्हणजे दारिद्र्य, बरोबर आहे। म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य इत्यादी सेवा या प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत गरजा आहेत। आणि मग जो व्यक्ती त्याच्या या मूलभूत गरजा सुद्धा भागवू शकत नसेल का, त्याच्या सामाजिक परिस्थितीमुळं, त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळं, तो ज्या कंडिशनमध्ये राहतो, तो ज्या क्षेत्रामध्ये राहतो त्या ठिकाणी रोजगार आहे की नाही, त्याला कमाई करण्याचं साधन आहे की नाही, कमाई करण्यासाठी त्याला उत्पन्नाचे साधनं आहेत की नाही, जसं जमीन आहे, खनिजं आहे, पाणी आहे, या सर्व बाबी त्याच्याकडे आहेत की नाही। जर या सर्व बाबी त्याच्याकडे नसतील व या सर्व कारणांमुळे तो अन्न, वस्त्र, निवारा या सर्व मूलभूत गरजा भागवू शकत नसेल तर त्याला आपण दारिद्र्य असं म्हणतो। राहील लक्षात, ही जी ॲक्च्युली दारिद्र्य काय आहे, ही एक प्रकारची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आहे। म्हणजे काय की तो गरीब आहे आणि गरीब असण्यासोबतच काय, तो स्वतःच्या गरजा भागवू शकत नाही, त्याला आपण दारिद्र्य असं म्हणतो। आता खूप सर्व प्रकारचं दारिद्र्य आपण शिकणार आहोत। यामध्ये प्रश्न येताना हे जे कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टवर प्रश्न रिलेटिव्हली सोपे असतात, मात्र माझं म्हणणं आहे की तुम्ही या कन्सेप्टच्या पलीकडे जाऊन अभ्यास करावा, जेणेकरून उद्या जेव्हा तुम्हाला एस्से लिहिण्याची वेळ येईल तेव्हा एस्से लिहिताना सुद्धा तुमची उत्तरं चुकता कामा नये, तुमचा एस्से सुद्धा चांगल्या पद्धतीनं जावा, यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला हे सर्व शिकवणार आहे। चला आता आपण सगळ्यात अगोदर काय करूया, दारिद्र्याचे प्रकार शिकून घेऊया। तर सगळ्यात पहिलं आहे मानवी दारिद्र्य। मी अगोदर काय करतो, तुम्हाला याचे डेफिनेशन सांगतो, मग त्याचा अर्थ तुमच्या भाषेमध्ये समजावून सांगतो। सगळ्यात पहिलं मानवी दारिद्र्य पहा, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे पाहतो तेव्हा या व्यक्तीकडे काही क्षमता असतात, पाहण्याची क्षमता असते, बोलण्याची क्षमता असते, ऐकण्याची क्षमता असते, काम करण्याची क्षमता असते, वजन उचलण्याची क्षमता असते, लिखाणाची क्षमता असते, या सर्व क्षमता त्यांना काय ना, शिक्षणानं, स्किलनं, सगळ्या गोष्टींनी अंगीकारलेल्या असतात। मात्र या मानवी व्यक्तीच्या आयुष्याशी निगडित असणाऱ्या क्षमतांचाच
त्याच्या कॅपॅसिटीजचा जर विकास झाला नसेल तर त्याला आपण मानवी दारिद्र्य असं म्हणतो. मानवी क्षमतांचा विकास झालेला नसणं म्हणजे त्याच्याकडं योग्य शिक्षण नसणं, त्याचं आरोग्य चांगलं नसणं, साक्षरता नसणं, त्याकडे चांगला आहार नसणं, यामुळे ते कुपोषित असणं. तर या सर्व घटकांमुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये, एखाद्या मनुष्यामध्ये जे उपजत मानवी गुण असतात, त्या उपजत मानवी गुणांचाच जर विकास झाला नसेल तर त्या व्यक्तीला आपण ह्युमन पॉवर्टी किंवा मानवी दारिद्र्य असं म्हणतो. लक्षात घ्या, काही कारणांमुळे शिक्षण, आरोग्य, साक्षरता, आहार इत्यादी सर्व कारणांमुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या ज्या मानवी क्षमता आहेत, ज्या ह्युमन कॅपॅसिटीज आहेत, या ह्युमन कॅपॅसिटीजचा विकास झाला नसेल व यामुळे त्याला त्याच्या आयुष्यात चॉईस घेता येत नसेल तर त्या ठिकाणी आपण त्याला मानवी दारिद्र्य किंवा ह्युमन पॉवर्टी असं म्हणतो. पहिला म्हणजे त्याच्या मानवी क्षमतांचा विकास न होणं. दुसरं आहे कमाई दारिद्र्य, म्हणजे ज्याला आपण म्हणतो इन्कम पॉवर्टी. कमाई दारिद्र्य म्हणजे काय? समजा मी एखाद्या शहरामध्ये राहतो, पुण्यामध्ये राहतो, तर पुण्यामध्ये राहत असताना मला रेंट भरायचं आहे, मला सकाळी दूध आणायचं आहे, मला नाश्ता करायचा आहे, दुपारचं जेवण आहे, मला कामाच्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनसाठी जायचं आहे, मला आवश्यक असणारा मेडिकल खर्च आहे, येण्या जाण्याचा खर्च आहे, कपड्या लत्त्यांचा खर्च आहे, या सगळ्या माझ्या गरजा आहेत आणि माझ्या मूलभूत गरजा. मी इथं पिक्चर म्हणलेलं नाही आहे, शिक्षण म्हणलेलं नाही, माझ्या मूलभूत गरजा. मग या ज्या मूलभूत गरजा आहेत, या मूलभूत गरजा विकत घेण्यासाठी मला काही पैशांची आवश्यकता आहे आणि जर या मूलभूत गरजा विकत घेण्यासाठीचा पैसा माझ्याकडे नसेल, तेवढी माझी कमाई नसेल, तर त्याला आपण इन्कम पॉवर्टी किंवा कमाई दारिद्र्य असं म्हणतो. सोप्या भाषेमध्ये किमान मूलभूत गरजा भागविण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीकडे आवश्यक अशी कमाई असेल, आवश्यक असं पैशांचा सोर्स नसेल व त्यामुळे तो व्यक्ती त्या किमान मूलभूत गरजा विकत घेऊ शकत नसेल तर त्याला आपण इन्कम पॉवर्टी किंवा कमाई दारिद्र्य असं म्हणतो. हा दुसरा कन्सेप्ट आहे. तिसरी डेफिनेशन आहे ही टेक्निकल डेफिनेशन आहे. याला आपण एक्स्ट्रीम पॉवर्टी किंवा आत्यंतिक दारिद्र्य असं म्हणतो. मराठीमध्ये याला आपण काय म्हणतो? याला आपण आत्यंतिक दारिद्र्य, म्हणजे खूप जास्त लेवलचं दारिद्र्य. एक्स्ट्रीम पॉवर्टी किंवा आत्यंतिक दारिद्र्य. आता आपण जेव्हा वर्ल्ड बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ह्या सगळ्या टॉपिक शिकलो त्यावेळेस मी तुम्हाला एक वर्ल्ड बँक शिकवताना खूप इंटरेस्टिंग वाक्य सांगितलं होतं. मी तुम्हाला म्हणलं होतं की वर्ल्ड बँकेच्या संबंधित कोणताही प्रश्न आला तर तो प्रश्न सोडवताना काय लक्षात ठेवायचं? जगातील सर्व चांगली कामं वर्ल्ड बँक करते. गरिबी कमी करणं, पाणी पुरवणं, अन्न पुरवठा करणं, लोकांच्या आरोग्याच्या सोयीसुविधा बघणं, लोकांना दळणवळण पुरविणं, महिलांची काळजी घेणं, शेड्यूल्ड ट्राईबचं काम करणं. थोडक्यात काय आहे ना की जागतिक बँक ही दारिद्र्य निर्मूलनासाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरची सर्वात महत्त्वाची संस्था आहे. परत एकदा सांगतो, जागतिक बँक ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती दारिद्र्य निर्मूलनासाठी काम करणारी एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. मग या ठिकाणी एक्स्ट्रीम पॉवर्टीची जी व्याख्या आहे ही व्याख्या जागतिक बँकेने दिली आहे. काय म्हणते व्याख्या पहा. जागतिक बँकेनुसार प्रति दिवसाला $1.90 कमी कमाईवरती जगणे याला आपण एक्स्ट्रीम पॉवर्टी असं म्हणतो. म्हणजे कोणताही एखादा व्यक्ती आहे, हा व्यक्ती जर एका दिवसाला $1.90 सुद्धा कमवू शकत नसेल तर हा व्यक्ती एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये आहे, आत्यंतिक दारिद्र्यामध्ये आहे असं मानलं जातं. परत एकदा सांगतो, इथं डेफिनेशन काय आहे. जेव्हा एखादा व्यक्ती, जगामधला कोणताही एखादा व्यक्ती एका दिवसामध्ये इवन $1.90 म्हणजे आपण $1ची किंमत समजा ॲव्हरेज ₹70 काउंट केली तर एका दिवसाला ₹150 सुद्धा जर कमवू शकत नसेल तर त्या व्यक्तीला आपण एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये आहे असं मानतो. लक्षात ठेवा, ही एक्स्ट्रीम पॉवर्टीची काय टेक्निकल डेफिनेशन आहे. राहील लक्षात. आता यासोबत दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत ज्याला आपण म्हणतो. एक आहे रिलेटिव्ह पॉवर्टी आणि दुसरी आहे ॲब्सोल्यूट पॉवर्टी. 3 लक्षात राहतील. पहिला आहे मानवी दारिद्र्य, दुसरा आहे कमाई दारिद्र्य, तिसरा आहे एक्स्ट्रीम पॉवर्टी किंवा आत्यंतिक दारिद्र्य. 3 कन्सेप्ट. आता पुढचे 2 महत्त्वाच्या संकल्पना आहेत. एक आहे रिलेटिव्ह पॉवर्टी, दुसरी आहे ॲब्सोल्यूट पॉवर्टी. इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहेत. अगोदर मी काय करतो, डेफिनेशन सांगतो आणि मग तुम्हाला हा कन्सेप्ट समजावून सांगतो. सगळ्यात वरचा आहे रिलेटिव्ह पॉवर्टी. देशातील सर्वात अधिक श्रीमंत म्हणजे सर्वाधिक श्रीमंत म्हणजे टॉपचे, बरोबर आहे. आपण जेव्हा कधी आपल्या देशाचं आर्थिक स्ट्रक्चर मांडतो ते स्ट्रक्चर नॉर्मली कसं असतं, असं पिरॅमिड शेपचं असतं. पिरॅमिड शेप म्हणजे काय, ज्यामध्ये
टॉपला जी लोक असतात म्हणजे अत्यंत श्रीमंत जी लोक असतात त्यांची संख्या खूप कमी असते, मिडल लेवलला मध्यमवर्गीयांची संख्या खूप जास्त असते आणि सर्वात जास्त संख्या ही गरीब लोकांची असते, बरोबर. नॉर्मली जगभरातील प्रत्येक देश जो आहे याचा आपण कमाईच्या नुसार जर या प्रकारचं स्ट्रक्चर काढलं तर आपल्याला पिरामिडल शेप मिळतं. मग या ठिकाणी रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय, तर एखाद्या देशातील सगळ्यात टॉपचे श्रीमंत असणारे 5 ते 10% लोक, 5 ते 10%. आता हा रेशिओ प्रत्येक देशाची जी दारिद्र्याचं मोजमाप करणारी संस्था आहे या संस्थेनुसार बदलतो. तर एखाद्या देशातील सर्वात श्रीमंत असणारे टॉपचे 5 ते 10% लोक यांची संपत्ती किंवा उत्पन्नाच्या तुलनेमध्ये म्हणजे त्यांची संपत्ती किती आहे, त्यांचं उत्पन्न किती आहे याचं कंपॅरिझन आपण जेव्हा त्या देशातील सर्वात गरीब 5 ते 10% लोकांच्या संपत्ती किंवा उत्पन्नासोबत मोजमाप केलं आणि याची तुलना केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, आपल्याला सापेक्ष दारिद्र्य मिळतं. म्हणजे त्या अत्यंत श्रीमंत लोकांच्या कंपॅरिझनमध्ये अत्यंत गरीब लोक किती आहेत याला आपण सापेक्ष दारिद्र्य असं म्हणतो. थोडक्यात अत्यंत श्रीमंत लोकांचं अत्यंत गरीब लोकांसोबत कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला गरिबीची जी तीव्रता कळते त्याला आपण रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हणतो. मला माहिती आहे डेफिनेशन वाईज तुम्ही लक्षात ठेवणार, तुम्ही पाठ करणार, तुम्ही हे सगळं सोबत घेऊन जाणार, पण हे तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये आणखीन मांडता आलं नाही. चला मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. मी दिल्लीला UPSC करायला होतो. दिल्लीला UPSC करायला असताना त्या वर्षी 2009-10 साली मला महिन्याला खर्च आहे जवळपास 20,000 रुपये. रेंट खूप जास्त होतं. नाश्ता त्यावेळी 50 ते 60 रुपये सकाळच्या नाश्त्याला लागायचे, जेवणाचे 5-6 हजार रुपये जायचे. मग या सोयीनं काय ना 15 ते 20,000 रुपये खर्च येऊन सुद्धा आमचं कसं तरी भागायचं. घरून जवळपास 17-18 हजार रुपये महिना खर्च येऊन सुद्धा, पैसे येऊन सुद्धा आमचं कसं तरी भागायचं, कसं तरी आम्ही मॅनेज करायचो. आता याचबरोबर माझा एक मित्र होता, बरोबर. आम्ही एक फ्लॅट घेतला होता, ज्या फ्लॅटमध्ये 4 जण राहायचो. असं होऊनही आमचा खर्च महिन्याचा हा जवळपास 15 ते 20 हजाराच्या आसपास असायचा. मात्र या ठिकाणी काय होतं, माझा एक मित्र होता, हरियाणाचा होता. आता हा हरियाणाचा जो मित्र होता, हा मित्र काय करायचा, हा स्वतः 1 RK 1 रूम किचनमध्ये राहायचा. आता त्यावेळी 1 रूम किचनचा जो रेंट होता हा 10 ते 15 हजाराच्या आसपास होता. त्याला स्वतःला फ्रीज होतं, कूलर होतं, AC होता, कूलर AC दोन्ही गोष्टी सुद्धा होत्या, सोबत वॉशिंग मशीन होती, सोबत त्याचे कपडे क्लीन करण्यासाठी एक मावशी त्यानं लावली होती. आम्ही हाताने आमचे कपडे धुवायचो. सोबत त्याला जर कधी बोर झालं तर त्याला ने आण करण्यासाठी त्यांच्या घरचा ड्रायव्हर यायचा, तो हरियाणाचा होता. तेव्हा जर घरचे पाठवायचे पटकन यायचा, त्याला शनिवार रविवार पूर्ण दिल्लीमध्ये फिरवायचा. तो सकाळी नाश्ता घरी करायचा, सोबत त्याला स्वयंपाकासाठी कुक घरी यायची. एवढं सगळं होऊनही तो काय म्हणायचा, साला ये गरिबी कब हटेगी. आलं लक्षात. म्हणजे 20,000मध्ये आम्ही कसं तरी जेमतेम भागवायचो. तो 50-60 हजार रुपये खर्च करूनही तो काय म्हणायचा, साला ये गरिबी कब हटेगी. आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला कमाई आणि खर्चामध्ये तफावत सांगतोय. म्हणजे त्या ठिकाणी 20,000 रुपये खर्च करणं हे महाराष्ट्रामधील मध्यमवर्गीय घरातील मुलाला वाटतं आपण खूप अति लॅविश आयुष्य जगतोय, घरच्यांवरती हा किती खर्च करतोय, एवढे पैसे जातात कुठं. आणि तो कार्यकर्ता जो महिन्याला 50 ते 60 हजार रुपये खर्च करायचा, त्याला आणखी नाही वाटायचं की तो गरीब आहे. म्हणजे 20,000 रुपये जे महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय व्यक्तीला वाटतात की नाही हे खूप जास्त झाले, ते 50 ते 60 हजार रुपये तर हरियाणा, पंजाब किंवा दिल्लीमधील जो अर्बन क्लास आहे त्यांना वाटतं की हा खूप कमी झालं. याला कारण काय, कारण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा त्या ठिकाणी लागणाऱ्या पैशांमधील असणारी तफावत हा सर्वात मेन कारण होतं. आलं लक्षात. आता बघा इथं बेसिक गोष्ट काय, या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, त्या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. या ठिकाणी जेव्हा आमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा कम्पेअर केलं गेलं तेव्हा जेवढ्या पैशाने त्या वस्तू महाराष्ट्रामध्ये मिळतात त्यापेक्षा खूप जास्त पैसे दिल्ली किंवा हरियाणा भागात लागतात. किंवा दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. एखादा व्यक्ती जर तो चंद्रपूर किंवा गडचिरोलीमध्ये राहतोय आणि त्याला महिन्याला 30,000 रुपये पगार आहे, तर त्या 30,000 रुपयांमध्ये तो लॅविश आयुष्य जगतो, ऐशोआरामाचं आयुष्य जगू शकतो. सेम व्यक्ती जर पुण्यामध्ये राहतोय आणि त्याला जर समजा 30,000 रुपये पगार आहे, तर त्यावेळेस त्याचे 10 ते 12 हजार रुपये रेंटमध्ये जातात. त्यानंतर वरचे 7 ते 8 हजार रुपये त्याचे खाण्यापिण्यामध्ये जातात. उरले 10,000 मग शाळेचा शिक्षणाचा खर्च कसा भागायचा, म्हणजे 30,000मध्ये त्याचं कसं जेमतेम भागतं.
आलं लक्षात? म्हणजे तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा शिफ्ट होता तेव्हा त्या ठिकाणी असणारा जो पैसे लागणारा जो खर्च आहे हा वेगळा असतो. त्यामुळे जो व्यक्ती आमच्या सोयीनं हरियाणाचा विद्यार्थी जो आम्हाला वाटतं की किती आरामाचं आयुष्य जगतोय त्याला तो स्वतःला गरीब समजायचा आणि आम्ही 20,000 खर्च करताना आम्हाला वाटतं की आपण किती खर्च करतोय. सो याला आपण रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो, या ठिकाणी आपण गरिबीचं मोजमाप करत असताना आकड्यांमध्ये करत नाही. आपण कशामध्ये करतो, आपण कंपॅरिझन मध्ये करतो, रिलेटिव्हली. मग एखादा व्यक्ती म्हणजे जो व्यक्ती पुण्यामध्ये 30,000 रुपये कमवतो तो स्वतःला गरीब मानतो. मात्र सेम व्यक्ती जेव्हा गावाकडे जाऊन 30,000 रुपये, एखाद्या खेडेगावात जर त्याला 30,000 कमाई होत असेल तो त्या खेडेगावातला अंबानी असतो का? कारण रिलेटिव्ह कंपॅरिझन. सो सेम इथं आपण काय करतो, रिलेटिव्ह पॉवर्टी सापेक्ष दारिद्र्य मोजताना आपण काय करतो, त्या देशातील सर्वात श्रीमंत असणारे 5 ते 10% लोक व त्या देशातील सर्वात गरीब असणारे 5 ते 10% लोक यांचं कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला जे चित्र उभं राहतं त्याला आपण रिलेटिव्ह पॉवर्टी किंवा सापेक्ष दारिद्र्य असं म्हणतो. आलं लक्षात? थोडक्यात कंपॅरेटिव्ह असणारं दारिद्र्य. एखादा व्यक्ती या ठिकाणी गरीब आहे पुण्यामध्ये, मात्र हाच व्यक्ती जर गावाकडे जाऊन राहिला तर तो गरीब नाही का? कारण गावाकडे मिळणाऱ्या गोष्टी स्वस्त आहेत. थोडक्यात भागतं. याला म्हणायचं रिलेटिव्ह पॉवर्टी. दुसरं ॲब्सोल्यूट पॉवर्टी. देशातील सध्याच्या प्रचलित राहणीमानाचा विचार करून एक न्यूनतम म्हणजे काय, कमीत कमी उपभोग स्तर म्हणजे काय, कमीत कमी अत्यावश्यक वस्तू आणि सेवा निर्धारित केली जाते व या स्तरापेक्षा कमी उपभोग कमाई असणे म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. हे पहा, या ठिकाणी आपण काय करतो, निरपेक्ष दारिद्र्य मोजताना आपण सगळ्या देशाचा विचार करतो. फॉर एक्झाम्पल आपण हा विचार करतो की देशभरामध्ये उत्तर भारतात काय किंमतीची रेंज आहे, पश्चिम भारतात काय आहे, पूर्व भारतात काय आहे, ईशान्य भारतात काय आहे, दक्षिण भारतात काय. आपण या सगळ्या ठिकाणी काय करतो, ही लोक काय वापरतात. समजा एका महिन्यामध्ये 1,000 रुपये सगळ्या लोकांचा प्रत्येकी खर्च आहे, कमीत कमी खर्च आपण सगळ्यांचा ॲव्हरेज काढल्यानंतर. मग 1,000 रुपयात कोणत्या कोणत्या वस्तू आणि येतात किंवा कोणते व्यक्ती कोणत्या कोणत्या वस्तू ॲव्हरेज सगळी लोक सर्व समान पद्धतीने वापरतात हे आपण काउंट करतो. आणि हे काउंट केल्यानंतर त्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत यासाठी कमीत कमी किती रुपये लागतात. समजा त्या सर्व वस्तू आणि सेवा एका महिन्याभरामध्ये खर्च करण्यासाठी तुम्हाला लेटेस्ट से 2,500 रुपये लागणार. मग जो व्यक्ती 2,500 रुपये कमवू शकत नाही तो काय, निरपेक्ष दारिद्र्य आहे, ॲब्सोल्यूट पॉवर्टीमध्ये आहे. मग 2,500 रुपये न कमवणारा व्यक्ती मुंबईमध्ये सुद्धा दारिद्र्यात आहे, गडचिरोलीमध्ये सुद्धा दारिद्र्यात आहे, इम्फाळ, कोहिमा, नागालँड या ठिकाणी सुद्धा दारिद्र्यामध्ये आहे, दिल्ली, जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा दारिद्र्यात आहे आणि कोइंबतूर, तुतीकोरीन, हैदराबाद, चेन्नई किंवा कोचीन या ठिकाणी सुद्धा दारिद्र्यामध्ये आहे. म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी मोजताना आपण ठिकाण किंवा वेळेचा विचार न करता वस्तू आणि सेवा फिक्स करतो की कमीत कमी या वस्तू आणि सेवा प्रत्येकाला आवश्यक आहे. या वस्तू आणि सेवाची भारतभर किंमत चेक केली असता ती ॲव्हरेज एवढी किंमत निघते. मग एवढी जी किंमत आहे, एवढी किमतीचे पैसे जे व्यक्ती कमवू शकत नाहीत त्या व्यक्तींना आपण काय म्हणतो, त्या व्यक्तींना आपण निरपेक्ष दारिद्र्य किंवा ॲब्सोल्यूट दारिद्र्य असं म्हणतो. राहील लक्षात? ॲब्सोल्यूट पॉवर्टी देशातील सध्याच्या प्रचलित राहणीमानाचा म्हणजे सध्या राहत असताना विचार करून एक न्यूनतम उपभोग स्तर म्हणजे काय, कमीत कमी उपभोगासाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवा, कमीत कमी, किमान, न्यूनतम, कमीत कमी, कंझम्पशन, उपभोग म्हणजे काय, कंझम्पशन, कमीत कमी उपभोगासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत या अगोदर ठरविल्या जातात, निर्धारित केल्या जातात. मग यांची किंमत निर्धारित केली जाते. मग या किमतीपेक्षा ज्या लोकांची कमाई कमी आहे त्या व्यक्तींना आपण काय म्हणतो, हे सर्व व्यक्ती ॲब्सोल्यूट दारिद्र्यामध्ये आहेत किंवा हे सर्व व्यक्ती निरपेक्ष दारिद्र्यामध्ये आहेत असं मानलं जातं. राहील लक्षात? तर हा सिंपल कन्सेप्ट आहे रिलेटिव्ह पॉवर्टी, ॲब्सोल्यूट पॉवर्टी. म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टीमध्ये एखादा व्यक्ती पुण्यामध्ये गरीब असू शकतो, मात्र गावाकडे गेल्यानंतर तो श्रीमंत असेल रिलेटिव्ह पॉवर्टीमध्ये. मात्र एखादा व्यक्ती जो पुण्यामध्ये गरीब आहे हा चंद्रपूरमध्ये सुद्धा गरीब असणार आहे, हा हैदराबादमध्ये सुद्धा गरीब असणार आहे. जगातील कोणत्याही ठिकाणी मध्ये तो गेला म्हणजे भारताची ॲब्सोल्यूट पॉवर्टी काउंट करताना भारतामध्ये तो कोणत्याही ठिकाणी गेला तरी त्या ठिकाणी तो व्यक्ती गरीब असणार आहे. याला आपण ॲब्सोल्यूट पॉवर्टी असं म्हणतो. राहील लक्षात? हे इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. आता दारिद्र्य रेषा आणि इतर संकल्पना. आता गरिबी, आपल्या देशामध्ये किती टक्के लोक गरीब आहेत हे मोजावं लागेल. बरं, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हे का मोजायचं आहे, तर हे यासाठी मोजायचं आहे कारण आपल्याकडे कल्याणकारी राज्य आहे. मी तुम्हाला कल्याणकारी राज्य म्हणजेच वेलफेअर स्टेट ही संकल्पना जॉन किनेस यांनी दिली. यालाच आपण सकारात्मक सरकार, यालाच आपण पॉझिटिव्ह गव्हर्नमेंट सुद्धा म्हणतो.
वेलफेअर गव्हर्नमेंट किंवा पॉझिटिव्ह गव्हर्नमेंट किंवा सकारात्मक सरकार किंवा कल्याणकारी राज्य म्हणजे काय, तर जे सरकार त्याच्या नागरिकांसाठी त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व सोयी सुविधांची काळजी घेतं त्या सरकारला आपण कल्याणकारी राज्य असं म्हणतो. वेलफेअर स्टेट, द गव्हर्नमेंट विच वर्क्स फॉर इट्स पीपल फ्रॉम वूम टू टूम. वूम म्हणजे गर्भाशय, टूम म्हणजे थडगं, समाधी, इथपर्यंत जो सरकार काळजी घेतं त्याला आपण वेलफेअर गव्हर्नमेंट असं म्हणतो. मग या वेलफेअर गव्हर्नमेंटकडं पैशांची चंचण असते, कमतरता असते. यामुळे या सरकारला लोकांना शोधायचं असतं, त्यांना टार्गेट करायचं असतं, ते किती गरीब आहेत हे पाहायचं असतं, त्यानुसार योजना धोरणं आखायची असतात आणि त्यानुसार खर्च करायचं असतं, जेणेकरून कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत योग्य पद्धतीने सोयी सुविधा, योजना आणि बेनिफिट पाठविता येतील, हे सरकारचा उद्देश असतं. यासाठी सरकारला देशामध्ये किती टक्के लोक गरीब आहेत, त्यांचं दारिद्र्य किती आहे हे कंटिन्युअस काउंट करणं गरजेचं असतं. आणि जर हे कंटिन्युअस काउंट करायचं असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे दारिद्र्य रेषा. आता आपण काय करूया, दारिद्र्य रेषा आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत या सर्व संकल्पना आपण काय करूया, एक एक करून समजून घ्या. चला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावर दारिद्र्य मोजण्यासाठी, दारिद्र्य म्हणजे पॉवर्टी मोजण्यासाठी किंवा गरिबी मोजण्यासाठी दारिद्र्य रेषा म्हणजेच काय, पॉवर्टी लाईन या संकल्पनेचा वापर होतो. लक्षात ठेवा, पॉवर्टी लाईन या संकल्पनेचा वापर होतो. इथं मी प्रत्येक मुद्दा खूप बेसिकली सांगितलेला आहे, यामुळे हा समजून घ्या, जेणेकरून उद्या पुस्तक वाचताना जर विनाकारांचे किचकट कन्सेप्ट आले तर ते तुम्ही स्किप करा, कारण मी या ठिकाणी सर्वच्या सर्व कव्हर केलं आहे. तर भारतामध्ये दारिद्र्य मोजण्यासाठी दारिद्र्य रेषा या संकल्पनेचा वापर होतो. मग दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी उपभोग खर्च मोजला जातो. उपभोग खर्च ज्याला आपण कन्झम्पशन एक्सपेंडिचर असं म्हणतो. कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे मी किती 365 दिवसात किती शर्ट विकत घेतलेले आहेत, किती पॅन्ट विकत घेतलेले आहेत, किती चप्पल विकत घेतलेले आहेत, म्हणजे टिकाऊ वस्तू किती विकत घेतलेल्या आहेत. त्यानंतर एका महिन्यामध्ये मी किती बिस्किट आणले होते, म्हणजे थोड्याफार टिकाऊ वस्तू. आणि त्यानंतर रोजच्या रोज मला किती अंडी लागतात, किती मांस लागतं, किती भाजीपाला आणावा लागतो, किती दूध आणावं लागतं, पेरिशेबल वस्तू, किती राईस घ्यावा लागतो, किती व्हीट घ्यावं लागतं, गहू घ्यावं लागतं, हे सगळं. म्हणजे थोडक्यात काय आहे, मी 7 दिवस, 30 दिवस आणि 365 दिवस, पहा परत एकदा, मी किंवा माझ्या परिवारानं किंवा दर डोई 7 दिवस, 30 दिवस आणि 365 दिवस ज्या वस्तूंचा आणि सेवांचा उपभोग घेतलेला आहे, उपभोग कन्झम्पशन केलेला आहे, याला किती खर्च लागतो आणि तो खर्च करण्याची कॅपॅसिटी, क्रयशक्ती, पगार माझ्याकडे आहे का, याच्या आधारावरती दारिद्र्य रेषा ठरते आणि दारिद्र्य रेषेच्या आधारावरती दारिद्र्याचं काउंट केलं जातं. त्यानंतर दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा इथं आपण काय शब्द वापरूया, दर डोई, प्रत्येक व्यक्तीचा एका महिन्यात, बरोबर आहे, न्यूनतम म्हणजे कमीत कमी उपभोग खर्चाचा विचार केला जातो. म्हणजे आता नॉर्मली हे खूप 3-4 पद्धतीनं होतं, हे सिम्प्लिफिकेशनसाठी इथं वाक्य वापरलेलं आहे. एका व्यक्तीने दर डोई एका महिन्यामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांचा खर्च केलेला आहे किंवा कमीत कमी जेवढ्या वस्तू आणि सेवा त्याला अत्यंत आवश्यक आहेत, एका व्यक्तीला एका महिन्यामध्ये कमीत कमी जेवढ्या वस्तू आणि सेवांची आवश्यकता आहे, या वस्तू आणि सेवांची किती किंमत होते, एवढी किंमत तो व्यक्ती जर खर्च करू शकत असेल तर त्या व्यक्तीला आपण अबोव्ह पॉवर्टी लाईन म्हणतो, म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वर असं म्हणतो. मात्र जर तेवढे पैसे तो व्यक्ती खर्च करू शकत नसेल तर त्याला आपण BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन म्हणजेच दारिद्र्य रेषेच्या खाली असं मानतो. आलं लक्षात? इथं महत्त्वाचं पहिलं वाक्य काय आहे, भारतामध्ये दारिद्र्याचं प्रमाण मोजण्यासाठी दारिद्र्य रेषा या संकल्पनेचा वापर होतो. ही दारिद्र्य रेषा संकल्पना वापरत असताना व्यक्तीचा उपभोग खर्च, कन्झम्पशन एक्सपेंडिचर काउंट केला जातो. त्यानंतर कन्झम्पशन एक्सपेंडिचरचं काय, प्रत्येक व्यक्तीचा एका महिन्यातील न्यूनतम खर्च, कमीत कमी खर्च कशावरचा, वस्तू आणि सेवांचा खर्च वापरून त्या ठिकाणी दारिद्र्य रेषा ठरते. आणि या कमीत कमी आवश्यक असणाऱ्या खर्चाच्या स्तराला मासिक दर डोई उपभोग खर्च, मासिक म्हणजे मंथली, महिन्याला दर डोई म्हणजे पर कॅपिटा, उपभोग म्हणजे कन्झम्पशन, खर्च म्हणजे एक्सपेंडिचर. तर या कमीत कमी आवश्यक असणाऱ्या खर्चाच्या स्तराला मासिक दर डोई उपभोग खर्च, मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर असं म्हणलं जातं. मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर असं म्हणलं जातं.
राहील लक्षात, मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर. आता आपण एक छोटासा कन्सेप्ट पाहूया, तो आहे जागतिक बँक आणि दारिद्र्य. यात काय आपण पाहूया. पहा, थोडे इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे जागतिक बँक आणि दारिद्र्य. पहा, जागतिक बँक काय करते, वर्ल्ड बँक ही दारिद्र्याचं मोजमाप करत असताना खूप महत्त्वाच्या गोष्टी पाहते. आणि जागतिक बँकेने दारिद्र्याचं मोजमाप करत असताना दारिद्र्याला काही भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. सगळ्यात पहिला आहे एक्स्ट्रीम पॉवर्टी. याला आपण म्हणतो आत्यंतिक दारिद्र्य. एक्स्ट्रीम पॉवर्टी, आत्यंतिक दारिद्र्य म्हणजे काय, तर प्रतिदिन म्हणजे दर दिवशी, दर डोई $1.90 पेक्षा कमी कमाई असणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणायचं, हा व्यक्ती एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये आहे. जो व्यक्ती एका दिवसाला, प्रतिदिन, दर डोई म्हणजे प्रति व्यक्ती, जो व्यक्ती एका दिवसाला इव्हन $1.90 सुद्धा कमवू शकत नसेल, त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये असणारा व्यक्ती असं म्हणतो. लोअर मिडल इन्कम कंट्रीजमध्ये मग काय आहे, म्हणजे थोडक्यात काय एक्स्ट्रीम पॉवर्टीच्या डेफिनेशन्स आहेत. मग लोअर मिडल इन्कम कंट्रीजमध्ये काय डेफिनेशन आहे, तर प्रतिदिन दर डोई $3.20 पेक्षा कमी कमाई. प्रतिदिन दर डोई म्हणजे प्रत्येक दिवशी पर व्यक्ती, जो व्यक्ती $3.20 पेक्षा कमी कमाई करत असेल, तर या व्यक्तीला या लोअर मिडल इन्कम कंट्रीजमध्ये आपण काय म्हणतो, एक्स्ट्रीम पॉवर्टी मध्ये असं म्हणतो. हां, मी थोडक्यात तुम्हाला लोअर मिडल इन्कम कंट्रीजमध्ये काय सांगतो. पहा, समजा आपण या प्रकारचा असा चार्ट काढला, तर तुमच्या हे लक्षात येत असेल की ही जी लोक आहेत, ही काय आहेत, ही लोक आहेत अप्पर इन्कम असणारी कमाई. अप्पर इन्कम म्हणजे सर्वात श्रीमंत असणारी लोक. त्यानंतर या ठिकाणी आहेत, ही आहेत लोअर इन्कम असणारी कमाई. लोअर इन्कम, अप्पर इन्कम, लोअर इन्कम. त्यानंतर हा जो भाग आहे, हा याला म्हणायचं मिडल इन्कम असणारी लोक. मिडल, मध्यम. आता मध्यम कमाई असणारी लोक सुद्धा 3 गटात डिवाइड केलेली आहेत. ते 3 गट कोणते, तर सगळ्यात इथून इतका जो भाग असेल, हा पहिला भाग असेल, हा दुसरा भाग असेल, हा तिसरा भाग असेल. तर या भागाला काय म्हणायचं, याला म्हणायचं अप्पर मिडल इन्कम. या मधल्या भागाला म्हणायचं मिडल इन्कम. आणि सगळ्यात खालच्या भागाला म्हणायचं लोअर मिडल इन्कम. म्हणजे सर्वात कमी कमाई असणारी लोक ही, हा पर्टिक्युलर शेडेड पोर्शन असेल सर्वात कमी कमाई असणारा. त्यानंतर सर्वात जास्त कमाई असणारा पोर्शन हा हॉरिझॉन्टली शेडेड पोर्शन असेल. आणि हा जो मधला पोर्शन आहे, सगळ्यात मोठा भाग असतो, हा असेल मिडल इन्कम कंट्री. तर या सोयीनं आता काय आहे, हा जो मधला भाग आहे याला आपण अप्पर मिडल इन्कम कंट्रीज, मिडल इन्कम कंट्रीज आणि लोअर मिडल इन्कम कंट्रीज असं म्हणतो. तर यामध्ये भारत कुठे येतो, इथं लक्षात घ्या, भारत या भागामध्ये येतो, लोअर मिडल इन्कम कंट्रीजमध्ये. हा जो ब्ल्यू कलरचा शेडेड पोर्शन आहे, भारत या भागात लोअर मिडल इन्कम कंट्रीजमध्ये येतो. मग या ठिकाणी काय डेफिनेशन आहे पहा, तर लोअर मिडल इन्कम कंट्रीजमध्ये काय, ज्या देशामध्ये दर दिवशी प्रति व्यक्ती $3.20 सुद्धा जर तो व्यक्ती कमवू शकत नसेल, तर त्या देशातील त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये आहे असं म्हणतो. एक्स्ट्रीम पॉवर्टीची ही रिजननुसार बदलत जाणारी डेफिनेशन आहे. अप्पर मिडल इन्कम कंट्रीजमध्ये काय, प्रतिदिन दर डोई $5.50 पेक्षा कमी कमाई असणारी व्यक्ती. यात कोण येतं, यात रशिया येतं. लोअरमध्ये भारत आणि इजिप्त येतो अप्परमध्ये. आणि हाय इन्कम कंट्रीमध्ये प्रतिदिन दर डोई $21.70 पेक्षा कमी कमाई असणारे देश, यामध्ये काय येतं, अमेरिका येतं. आणि यापेक्षा टॉप कमाई असणारे देश कोणते, स्वित्झर्लंड असेल किंवा नॉर्डिक कंट्रीज असतील, ज्या ठिकाणी लोकसंख्या खूप कमी आहे आणि कमाई खूप जास्त, ते सर्व देश त्यामध्ये येतील. आले लक्षात. या वर्ल्ड बँकेच्या डेफिनेशन्स आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायचे. आता यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, ज्यावर प्रश्न येऊ शकतो, जो आपल्याला माहीत असायला हवा. आता या ठिकाणी एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, काय आहे, या न्यूनतम स्तरापेक्षा, जो स्तर ठरवलेला आहे कोणता, एका महिना मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर, एका महिन्यामध्ये कमीत कमी आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवा जो कोणी व्यक्ती विकत घेऊ शकत नसेल, परचेस करू शकत नसेल, तर त्याला आपण एक पर्टिक्युलर काय म्हणतो, पॉवर्टी लाईन असं म्हणतो. मग या न्यूनतम स्तरापेक्षा कमीत कमी वस्तू आणि सेवा जो व्यक्ती विकत घेऊ शकत नसेल, त्याला आपण BPL किंवा बिलो पॉवर्टी लाईन किंवा दारिद्र्य रेषेखालील असं म्हणतो. BPL बिलो पॉवर्टी लाईन किंवा दारिद्र्य रेषेखालील असं म्हणतो. व या न्यूनतम स्तरापेक्षा जास्त उपभोग करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, दारिद्र्य रेषेवरील किंवा अबोव पॉवर्टी लाईन असं म्हणतो.
दारिद्र्य रेषेवरील किंवा अबोव्ह पॉवर्टी लाईन असं म्हणतो. राहील लक्षात. हे बेसिक आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहेत. तर या ठिकाणी आपण ह्या कन्सेप्ट सोबत थांबूया. आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये परत नवीन कन्सेप्ट घेऊन येणार आहोत. लेक्चरची साईज मी छोटी ठेवतोय, हार्डली 30 किंवा 32 मिनिटं ठेवतोय, कारण तुम्हाला त्या ठिकाणी बोर सुद्धा नको व्हायला आणि तुमचे कन्सेप्ट मिस सुद्धा नको व्हायला. तर हे कन्सेप्टचा पार्ट आहे. उद्या आपण परत आणखीन काही महत्त्वाच्या इंटरेस्टिंग कन्सेप्ट सोबत येणार आहोत. आणि हे कन्सेप्ट ज्या पद्धतीने मी शिकवतो हे कुठेही अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे हे कन्सेप्ट चांगले समजून घ्या. ज्या भाषेत मी सांगतो ते समजून घ्या. जे इंटरनलायझेशन आपण करतो ते समजून घ्या, कारण हे तुम्हाला लॉंग टर्म खूप जास्त फायद्याचं ठरणार आहे. तर आज आपण थांबूया. उद्या परत आपण नवीन कन्सेप्ट घेऊन येणार आहोत. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा. थँक्यू.